करण जोहरच्या विनंतीला मनसेनं कचऱ्याची टोपली दाखवली। आधी चले जावची हाक देऊन तोडफोडीचा इशारा दिलेल्या मनसेनं आता असहकार पुकारलाय। जर मल्टीप्लेक्समध्ये ए दिल है मुश्किल लावला तर मनसेची कर्मचारी संघटना काम बंद आंदोलन करेल अशी घोषणा मनसेनं केली आहे। मनसेच्या दाव्यानुसार पीव्हीआर, सिनेपोलिस आणि कार्निवलसह इतर सिनेमा थिएटर्समध्ये 70% कर्मचारी मनसे कामगार संघटनेचे आहेत। मल्टीप्लेक्समधील तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारीही मनसेशी बांधील आहेत। त्यामुळे मनसे कर्मचारी संघटनेनं संप पुकारला तर थिएटर्स चालणं मुश्किल होईल। 75% मल्टीप्लेक्समध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युनियन आहे, माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली युनियन आहे। उद्या हेच कामगार जर त्या दिवशी आलेच नाही तर पिक्चर कोण बघणार आणि दाखवणार कोण? शेवटी टेक्निशियन लागतात आणि तेच जर नसतील किंवा बाकी सर्व्हिस देणारेच नसतील तर मग पिक्चर हे दाखवणार कसे? आधी पठाणकोट आणि नंतर उरीत दहशतवादी हल्ला करून पाकनं भारताचा घात केला। त्यानंतरही राहत फतेह अली खान, फवाद खान, अली जफर, आतिफ असलम आणि माहिरा खान भारतीय चित्रपटात काम करतायत आणि पैसेही कमवतायत आणि अतिरेकी हल्ल्यांचा निषेध करण्याचं सौजन्यही दाखवत नाहीत। यावर मनसेचा आक्षेप आहे। राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम हे प्रथम आणि राजसाहेबांनी जो आदेश दिलाय आणि त्यांचे जे विचार आहेत ते आम्ही त्यांच्या सहमत आहोत। त्यामुळे आम्ही त्या दिवशी कामावर येणार नाही। म्हणजे आपलाही विरोध पाकिस्तानी कलाकारांचा हो। कारवाई झाली तर आम्हाला हा युनियनचा सपोर्ट आहे, आम्हाला त्याचा पूर्ण त्यांचा पाठिंबा आहे। त्यासाठी ते आम्हाला काय करू शकतात, पाठिंबा देऊन आम्हाला मॅनेजमेंट आम्हाला काढू शकत नाही त्याबद्दल। म्हणजे आपण सगळ्यांनी निर्णय घेतलेला की आपण येणार नाही आणि फिल्म चित्रपट रिलीज झाले तर तुम्ही त्याला रिलीज होऊ देणार नाही, आम्ही रिलीज होऊ देणार पण नाही। आणि आम्ही मग तसं असेल तर समजा आम्हाला युनियनचा जर पूर्ण सपोर्ट आहेच तर आम्ही कामावरती पण नाही येऊ शकत। पाक सोबतचा तणाव कमी करण्यासाठी भारतानं कायम मैत्रीचा हात पुढे केला, मात्र त्याला रक्तपातानं उत्तर मिळालं। त्यानंतरही दोन्ही देशातले राजकीय, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध कायम राहिले। त्या चढउतार झाले पण ते बंद झाले नाहीत। यावेळी लोकभावना तीव्र आहे, मात्र फिल्म प्रदर्शित झाली नाही तरी नुकसान सुद्धा भारतीय निर्माते, तंत्रज्ञ आणि कलाकारांचंच आहे। ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली पाहिजे। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।